हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण होल्डिंग कंपनीमध्ये मायनॉरिटी इंटरेस्ट याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे बघितलं होतं आणि त्याच्यावर एक एक्झाम्पलही घेतलं होतं आपण. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की इंटर कंपनी ओनिंग किंवा मग इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता इंटर कंपनी ओनिंग आणि इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की होल्डिंग कंपनी, ठीक आहे, होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी, ठीक आहे, होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी या दोन कंपनीमधले होणारे ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, या दोन कंपनीमध्ये होणारे ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता होल्डिंग कंपनी आहे, होल्डिंग कंपनी काय करते, सबसिडरी या आता एच कंपनी आहे. ठीक आहे, एच कंपनीने काय केलं, एस कंपनीचे शेअर्स खरेदी केले. ठीक आहे, एस कंपनीवर आपला कंट्रोल मिळवला, ताबा मिळवला. ठीक आहे, म्हणजे काय की आता एच कंपनी जी एस कंपनी जी आहे ही एच कंपनीची काय झाली, सबसिडरी कंपनी. ठीक आहे. तर आता या दोनमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन होतील, ठीक आहे, या दोनमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन होतील किंवा मग एचला काही पैसे एसला द्यायचे असतील किंवा मग एसला काही पैसे एचकडून ला द्यायचे असतील. ठीक आहे, म्हणजे एकमेकाच्या काही उधाऱ्या असतील. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, इंटर कंपनी ओनिंग किंवा मग इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय आहे की काही जे ट्रान्झॅक्शन्स आहे, ठीक आहे, द होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी मे हॅव नंबर ऑफ इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. आता यांच्यात काय आहे की भरपूरसे इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन्स होऊ शकतात, हो की नाही. तर कोणकोणते ट्रान्झॅक्शन बघा, लोन्स अँड ॲडव्हान्सेस बाय होल्डिंग कंपनी टू द सबसिडरी कंपनी और वाईस वर्सा. ठीक आहे, होल्डिंग कंपनीनी सबसिडरी कंपनीला लोन दिलं असेल काही. ठीक आहे, तर याचा हे एक ट्रान्झॅक्शन लोन. ठीक आहे, होल्डिंग कंपनीनी सबसिडरी कंपनीला लोन दिलं असेल किंवा मग सबसिडरी कंपनीकडून होल्डिंग कंपनीने काही पैसे घेतले असेल. ठीक आहे. तसंच बिल्स ऑफ एक्सचेंज ड्रॉन बाय होल्डिंग कंपनी ऑन सबसिडरी कंपनी और वाइस वर्सा. ठीक आहे, बिल्स ऑफ एक्सचेंज, होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीला काही बिल ड्रॉन केले असेल. ठीक आहे, म्हणजे काय की बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. ठीक आहे, होल्डिंग कंपनीला सबसिडरी कंपनीकडून काही बिल्स घ्यायचे असतील. ठीक आहे. तर ते एक ट्रान्झॅक्शन. नंतर मग सेल ऑफ परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट बाय होल्डिंग कंपनी फ्रॉम सबसिडरी कंपनी. होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनीमध्ये काही ट्रान्झॅक्शन झाले असेल परचेस किंवा मग सेलचं, गुड्सच्या परचेस किंवा मग सेलचं, ते क्रेडिटवर. ठीक आहे, म्हणजे उधारीवर. तर त्या सेल आणि परचेसचे काही पेमेंट करायचे असतील. ठीक आहे, असे ट्रान्झॅक्शन. डिबेंचर इशूड बाय वन कंपनी मे बी हेल्ड बाय अदर. आता सबसिडरी कंपनीने काही डिबेंचर्स इश्यू केले असतील आणि होल्डिंग कंपनीने ते हेल्ड केले. ठीक आहे, म्हणजे होल्डिंग कंपनीने ते डिबेंचर्स घेतले. तर असे ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे, जर असे ट्रान्झॅक्शन्स असतील, ठीक आहे, बॅलन्स शीटमध्ये काय आहे की असे ट्रान्झॅक्शन्स जर असतील तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना काय करावं लागेल आपल्याला, हे ट्रान्झॅक्शन्स काय करावं लागेल, एलिमिनेट करावं लागेल. हे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये घ्यावं लागणार, घेता येणार नाही. ठीक आहे. आता हे ट्रान्झॅक्शन काय आहे की होल्डिंग कंपनी स्वतःच्या बॅलन्स शीटमध्ये जी सेपरेट यांची होल्डिंग कंपनी काय करतात, स्वतःची जी सेपरेट बॅलन्स शीट बनवतात त्या बॅलन्स शीटमध्ये काय करेल, हे ट्रान्झॅक्शन्स दाखवू शकते की सबसिडरी कंपनीला एवढा लोन दिला आहे. लायबिलिटी साईडला काय करेल, होल्डिंग कंपनी सबसिडरीला सबसिडरी कंपनीला जर लोन दिलं असेल तर होल्डिंग कंपनी काय करेल की असेट साईडला काय करेल की होल्डिंग सबसिडरी कंपनीला एवढा लोन दिला आहे बा. ठीक आहे, असं दाखवेल. ठीक आहे, तेच जर आता होल्डिंग सबसिडरी कंपनीला होल्डिंग कंपनीचं लोन पेमेंट करायचं आहे
म्हणजे काय की सबसिडरी कंपनीची ती काय झाली लायबिलिटी, तर सबसिडरी कंपनी त्याच्या बॅलन्स शीटमध्ये कुठे दाखवेल, लायबिलिटी साईडला. ठीक आहे. तर हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे ट्रान्झॅक्शन्स काय आहे की हे होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी स्वतःच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवू शकतात. ठीक आहे. पण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये ते दाखवता येणार नाही. ठीक आहे. हे बघा, ॲज अ रिझल्ट ऑल these above intercompany transactions may appear in the balance sheet of holding company as well as subsidiary company. ठीक आहे. हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे काय आहे की होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी स्वतःच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवू शकते. ठीक आहे. बट while preparing consolidated balance sheet such transactions should be eliminated. ठीक आहे. जेव्हा आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवत आहोत, म्हणजे एच आणि एस लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट जेव्हा बनवत आहोत, ठीक आहे, तर अशा वेळेस काय आहे की हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे आपल्याला वगळावं लागतील. म्हणजे काय की हे आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यातून मायनस करावं लागेल. दिस कॅन बी डन बाय डिडक्टिंग सच ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम बोथ साइड्स. ठीक आहे. तर आता कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची म्हटली तर काय आहे की एच आणि एस लिमिटेड म्हणजे होल्डिंग आणि सबसिडरी कंपनी या दोन्ही याच्या काय आहे की असेट्स, लायबिलिटीज सगळं काय होतं एकत्र होतं, हो की नाही. आणि काय की आता एच ही जी सबसिडरी कंपनी आहे ही काय एचचीच कंपनी आहे, हो की नाही. तर मग कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना जर आपण लोन जे दिला आहे आपल्याच कंपनीला आपण लोन दिलं आहे, ठीक आहे, तर आपल्याच कंपनीला जर आपण लोन देतो आणि आपण जर बॅलन्स शीटमध्ये दाखवू तर ते काय होईल, ते चुकीचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होईल. ठीक आहे. ते काय होईल, ते चुकीचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होईल. म्हणून काय आहे की हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना असे काही ट्रान्झॅक्शन्स जे आहे जे कॉमन आहे, ठीक आहे, कॉमन आहे दोन्ही कंपनीमध्ये कॉमन आहे, ठीक आहे, ते काय करावं लागेल आपल्याला, एलिमिनेट करावं लागेल. त्यांना काय करावं लागेल, आपल्याला डिडक्ट करावं लागेल. ठीक आहे. तर आता हे कशा प्रकारे डिडक्ट करायचे, कसे यांचं रेकॉर्डिंग कसं करायचं ते आपण बघू. क्वेश्चन बघू आपण. तर क्वेश्चन बघा, H Limited acquire 80,000 shares of 10 each in S Limited. यशनी काय केलं, 80,000 शेअर्स ॲक्वायर केले एस लिमिटेडमध्ये. ठीक आहे. कधी, ऑन 1 ऑक्टोबर 2001. ऑन 1 ऑक्टोबर 2001 म्हणजे काय की इयरच्या मिडमध्ये काय केलं आहे, ॲक्वायर केले आहे. ठीक आहे. इयरच्या मिडमध्ये काय केलं आहे यांनी, शेअर्स ॲक्वायर केले म्हणजे होल्डिंग घेतली, हो की नाही. होल्डिंग कंपनीने एस कंपनीचे काय केले, शेअर्स ॲक्वायर केले. ठीक आहे. The summarized balance sheet of H Limited and S Limited on 31st March 2002. आता आपल्याला ही समराइज बॅलन्स शीट दिली आहे एच आणि एस लिमिटेडची. तर काय काय दिलं आहे आपल्याला बघू. असेट साईड गुडविल दिली आहे एच लिमिटेडची, मशिनरी, फर्निचर, शेअर्स इन एस लिमिटेड. एस लिमिटेडचे 80,000 जे शेअर्स घेतले, ठीक आहे, त्याची अमाऊंट. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट आहे ही काय इन्व्हेस्टमेंट आहे. 9% डिबेंचर इन एस लिमिटेड. डिबेंचर सुद्धा घेतले आहे एच लिमिटेडनी, एस लिमिटेडचे. स्टॉक दिला आहे, डेटर दिले आहे, बिल्स रिसिवेबल, कॅश. ठीक आहे. तसंच लायबिलिटी साईडला काय दिलं आहे, कॅपिटल, शेअर कॅपिटल दिला आहे एच लिमिटेडचा 20 लाख, एस लिमिटेडचा 10 लाख. रिझर्व 1 लाख, 1.5 लाख. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला आहे दोन्ही कंपनीचा. 9% डिबेंचर्स दिले आहे एस लिमिटेडचे. ठीक आहे. क्रेडिटर्स दोन्ही कंपनीचे, बिल्स पेएबल दिले आहे. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली आहे ती बघू आपण. बिल्स रिसिवेबल ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड बिल्स ऑफ ₹8,000 एक्सेप्टेड बाय एच लिमिटेड. ठीक आहे. म्हणजे काय की एस लिमिटेडचे जे बिल्स रिसिवेबल आहे,
ठीक आहे. एस लिमिटेडचे जे बिल्स रिसिवेबल आहे, ठीक आहे, याच्यामध्ये किती काय आहे, 8,000 असे इन्क्लुडेड आहे जे एच लिमिटेडनी ऑलरेडी एक्सेप्ट केले आहे. ठीक आहे, जे ऑलरेडी एक्सेप्ट केले आहे. ठीक आहे, म्हणजे काय की हे जे आहे हे इंटर ओनिंगची ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, ही इंटर ओनिंग आहे. 8,000 जे आहे हे ऑलरेडी एक्सेप्टेड आहे एच लिमिटेड बाय एच लिमिटेड. ठीक आहे, तर हे काय करावं लागेल आपल्याला, हे डिडक्ट करावं लागेल. ठीक आहे. अँड क्रेडिटर्स ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड ₹20,000 ड्यू टू एच लिमिटेड. ठीक आहे, 20,000 जे आहे, ठीक आहे, क्रेडिटर्स मधले 20,000 जे आहे, एस लिमिटेडच्या क्रेडिटर्स मधले 20,000 जे आहे, ठीक आहे, हे कोणते आहे, हे 20,000चे जे क्रेडिटर्स आहे हे कोण आहे, एच लिमिटेड आहे. ठीक आहे, हे 20,000 कोण आहे, एच लिमिटेड आहे. ठीक आहे, तर याला सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, एलिमिनेट करावं लागेल. ठीक आहे, याला सुद्धा काय करावं लागेल, क्रेडिटर्समधून, एस लिमिटेडच्या क्रेडिटर्समधून डिडक्ट करावं लागणार. An amount of ₹30,000 was transferred by S Limited from the current year profit to reserve. ठीक आहे, म्हणजे काय की हे जे 30,000 आहे, ठीक आहे, हे काय केलं आहे की करंट इयरचं जे प्रॉफिट आपल्याला झालं होतं, ठीक आहे, करंट इयरचं जे प्रॉफिट आपल्याला झालं होतं त्याच्यात त्या प्रॉफिटमधले 30,000 काय केलं आहे की रिझर्व्ह अकाउंटला काय केलं आहे, रिझर्व्हला काय केलं त्यांनी ट्रान्सफर केले. एस लिमिटेडनी काय केलं की 30,000 जे होते प्रॉफिटमधले ते रिझर्व्हला ट्रान्सफर केले आणि आपलं उरलेलं जे होतं प्रॉफिट ते शो केलं. ठीक आहे, तर याची सुद्धा ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, बरं, आता इथे काय दिलं आहे की आपल्याला बिल्स रिसिवेबल ऑफ एस लिमिटेड म्हटलं आहे. ठीक आहे, 8,000 हो की नाही, इन्क्लूड 8,000 एक्सेप्टेड बाय एच लिमिटेड. ठीक आहे, तर आता हे जे 8,000 आहे, हां, हे जे 8,000 आहे हे काय आहे की दोन्ही कंपनीच्या याच्यात इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, दोन्ही कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये काय आहे, इन्क्लुडेड आहे. म्हणजे काय की बिल्स रिसिवेबल जे आहे इकडे एस लिमिटेडमध्ये काय झालं, बिल्स रिसिवेबल. ठीक आहे, एच कडून काय करायचं आहे, 8,000 घ्यायचे आहे आणि एच लिमिटेडला ते 8,000 पे करायचे आहे. ठीक आहे, ते 8,000 पे करायचे आहे. म्हणजे काय की बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल दोन्ही याच्यात काय आहे, हे एच लिमिटेडच्या बिल्स पेएबलमध्ये आणि एस लिमिटेडच्या बिल्स रिसिवेबलमध्ये हे काय आहे, 8,000 इन्क्लुडेड आहे. तसंच काय आहे की क्रेडिटर्स सुद्धा काय आहे की हे 20,000 जे क्रेडिटर्स आहे, ठीक आहे, हे कोणते आहे, एस लिमिटेडचे क्रेडिटर्स आहे. ठीक आहे, म्हणजे हे, तर या 2 लाखात काय आहे की 20,000 ॲड आहे. ठीक आहे, तसंच काय की डेटर्समध्ये सुद्धा एच लिमिटेडच्या डेटर्समध्ये सुद्धा काय की 20,000 ॲड आहे. ओके, आता समजा एस लिमिटेडनी एच लिमिटेडकडून काय केला, एखादा प्रोडक्ट परचेस केला, हो की नाही, एखादा प्रोडक्ट क्रेडिटवर परचेस केला. ठीक आहे, तर एच लिमिटेड एस लिमिटेडचा काय झाला, क्रेडिटर, हो की नाही, आणि एस लिमिटेड एच लिमिटेडचा काय झाला, डेटर झाला, हो की नाही. कारण काय की एचला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे एचला पेमेंट करायचं आहे आणि एचला एसकडून पेमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे, तर काय आहे की ही जी एंट्री असते इंटर ओनिंगची, ही काय आहे, दोन्ही साईडला रिफ्लेक्ट करते. ठीक आहे, दोन्ही अकाउंटला दोघेही आपल्या बॅलन्स शीटमध्ये रिफ्लेक्ट करतात. पण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना काय करावं लागेल, ही जी कॉमन एंट्री आहे ही आपल्याला काय करावं लागेल, एलिमिनेट करावं लागेल याच्यात. ठीक आहे, तर आता ते कसं करायचं ते आपण बघू. सोल्युशन बघू आपण याचं. सोल्युशन बघू आपण याचं. ठीक आहे, सोल्युशनच्या सुरुवातीला आपण काय करतो, सर्वात पहिले कॅल्क्युलेशनमध्ये म्हणजे वर्किंग नोट, होईल, पहिले काय करतो आपण, वर्किंग करतो. काय करतो आपण सर्वात पहिले, इंटरेस्ट
इंटरेस्ट ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड हे कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर एच लिमिटेडने किती शेअर्स ॲक्वायर केले हे आपल्याला दिलेलं आहे, हो की नाही. एच लिमिटेडने किती 80,000 शेअर्स काय केले एस लिमिटेडचे ॲक्वायर केले. ठीक आहे. आणि इथे काय दिलं आहे आपल्याला, एस लिमिटेडचे किती शेअर्स आहे, किती अमाऊंट आहे, 10 लाख आहे. 10 लाखाचे शेअर्स आहे एस लिमिटेडचे, कितीचे, 10 रुपये इच. ठीक आहे, 10 रुपीज इच. ठीक आहे. तर मग आपण नंबर ऑफ शेअर्स काढू शकतो, हो की नाही. नंबर ऑफ शेअर्स काढू शकतो एस लिमिटेडचे. तर किती येईल, टोटल नंबर ऑफ शेअर्स ऑफ एस लिमिटेड किती, 10 लाख डिवाइड बाय 10, 1 लाख. ठीक आहे. हे काय झाले, नंबर ऑफ शेअर्स, हो की नाही. नंबर ऑफ शेअर्स झाले 1 लाख. ठीक आहे. तर आता बघा ॲक्वायर किती केले एच लिमिटेडने, ॲक्वायर किती केले, 80,000, हो की नाही. आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 1 लाख, हो की नाही, इंटू 100 किती झालं, किती पर्सेंट झाला हा इंटरेस्ट, 80%, हो की नाही. तर हा जो 80% आहे हा कोणाचा शेअर झाला, हा कोणाचा इंटरेस्ट झाला, एच लिमिटेडचा, हो की नाही. तर एच लिमिटेडचा किती पर्सेंटेज ऑफ शेअर्स आहे, 80% आहे. कोणाचे आहे, एच लिमिटेडचे. ठीक आहे. तर आता एस लिमिटेडचा किती राहिला, एस लिमिटेडचा किती राहिला, 20%. ठीक आहे. तर आता याच्यानंतर कशाचं कॅल्क्युलेशन करतो आपण, कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे. ओपनिंग बॅलेन्स ऑफ रिझर्व ऑफ एस लिमिटेड, हो की नाही. ओपनिंग बॅलेन्स ऑफ एनी रिझर्व ऑफ एस लिमिटेड. ठीक आहे. तर ओपनिंग बॅलेन्स जो आहे एस लिमिटेडचा, तर इथे आपल्याला काय दिला आहे, रिझर्वचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो दिला आहे आपल्याला, हो की नाही. रिझर्वचा काय दिला आहे आपल्याला, क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. ठीक आहे. सोबतच काय इकडे एक आपल्याला लाईन होती की 30,000 जे आहे, 30,000 जे आहे, ठीक आहे, हे काय केलं आहे, प्रॉफिट मधले जे 30,000 आहे ते कुठे ट्रान्सफर केले, रिझर्वला, हो की नाही. रिझर्वला ट्रान्सफर केले. म्हणजे काय की हे 30,000 ॲड केल्यानंतर 1,50,000 झाले. ठीक आहे. 30,000 जे आहे हे ॲड केल्यानंतर 1,50,000 झाले. या आधी जो रिझर्व होता तो आपल्याला माहिती करता येईल कसं, 1,50,000 काय करावं लागेल, ते 30,000 मायनस करावं लागेल 1,50,000तून. म्हणजे काय की ओपनिंग बॅलन्स आपल्याला माहिती होईल रिझर्वचा. ठीक आहे. नंतर आपण काय मायनस करतो याच्यातून, सॉरी मायनस नाही, ॲड काय करतो पुन्हा याच्यातून आपण ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हो की नाही. तर आपल्याला काय आहे की इथे आपल्या बॅलन्स शीटमध्ये काय दिलं आहे, इथे क्लोजिंग बॅलन्सच दिला आहे आपल्याला, हो की नाही. इथे क्लोजिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला, ओपनिंग बॅलन्स दिला नाही आहे आपल्याला. क्वेश्चनमध्ये असं कुठे काही दिलं आहे का की प्रिव्हियस इयर प्रॉफिट वगैरे नाही दिला आहे, हो की नाही. तर काय आहे की आपल्याला इथे ओपनिंग बॅलन्स दिला नाही आहे, तर आपण काय करू, ओपनिंग बॅलन्स नाही घेऊ. ठीक आहे.
अजून काय ॲड करतो आपण, प्लस प्रॉफिट ऑफ करंट ईयर ऑफ एस लिमिटेड प्रायर टू एक्वायझेशन. ठीक आहे. प्रायर टू एक्वायझेशन का बरं, तर प्रॉफिट ऑफ करंट इयर तो पण प्रायर टू एक्वायझेशन का बरं, कारण एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे जे शेअर्स आहे, ठीक आहे, हे कधी घेतले, 1 ऑक्टोबरला, हो की नाही, 1 ऑक्टोबरला ॲक्वायर केले, 1 ऑक्टोबर 2001ला, म्हणजे इयरच्या मिडमध्ये, हो की नाही. इयरच्या मिडमध्ये काय केलं, एच लिमिटेडनी एस लिमिटेडला वर कंट्रोल मिळवला. ठीक आहे. म्हणून काय की 1 ऑक्टोबरच्या आधीपर्यंत जेवढा पण प्रॉफिट कमवला आहे त्याला काय म्हणतो आपण, सबसिडरी कंपनीनी होल्डिंग ज्या दिवशी झाली, ज्या दिवशी होल्डिंग कंपनीनी सबसिडरी कंपनीचे शेअर्स खरेदी केले त्याच्या आधीपर्यंत कमवलेला जो प्रॉफिट आहे त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे. तर म्हणून काय की करंट इयर प्रॉफिट प्रायर एक्वायझेशन. ठीक आहे, प्रायर एक्वायझेशन. तर आता आपल्याला पहिले काय करावं लागेल की करंट इयर प्रॉफिट बघावं लागेल. ठीक आहे, करंट इयर प्रॉफिट एस लिमिटेडच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय दिलं आहे, 45,000 करंट इयर प्रॉफिट, हो की नाही. पण आपल्याला इकडेही सुद्धा काय म्हटलं आहे की 30,000 जे आहे हे काय होतं, करंट इयर प्रॉफिटच होतं. हे जे 30,000 दिलेले आहे हे काय करंट इयर प्रॉफिटच आहे एस लिमिटेडचा, हो की नाही. जो काय केला आहे की एस लिमिटेडनी रिझर्वला ट्रान्सफर केला होता. ठीक आहे, जो रिझर्वला ट्रान्सफर केला होता, हो की नाही. म्हणजे काय की हे 45,000 प्लस 30,000 हे पूर्ण काय झालं आपला करंट इयर प्रॉफिट. ठीक आहे. तर 45,000 प्लस 30,000 किती झाला, 75,000. ठीक आहे, 75,000 हा काय होता आपला करंट इयर प्रॉफिट होता एस लिमिटेडचा. ठीक आहे. आणि आता ऑक्टोबरपर्यंत काय केलं, ऑक्टोबरपर्यंतचा आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे 1 एप्रिल ते ऑक्टोबर किती मंथ झाले, 6 मंथ, म्हणजे सॉरी सप्टेंबरच्या एंडपर्यंत. तर 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर. ठीक आहे, हा किती महिन्याचा काळ झाला, 6 महिन्याचा. ठीक आहे, 6 महिन्याचा काळ झाला, म्हणजे काय की 6 महिने इकडे आणि 6 महिने तिकडे असं झालं, हो की नाही. हे बघा आता, ठीक आहे, 1 एप्रिल आणि 31 मार्च. ठीक आहे, इकडे मधात कुठे 1 ऑक्टोबरला काय केलं, एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केले. ठीक आहे. तर एप्रिलपासून मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे, हे थोडं जवळजवळ झालं. तर 1 2 3 4 5 6, ओके. आणि इकडे सुद्धा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ओके. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 महिन्याचा कालावधी झाला. आता प्रायर ॲक्वायझेशन 6 मंथ, आफ्टर ॲक्वायझेशन 6 मंथ्स. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता प्रायर ॲक्वायझेशन कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर 75,000 डिवाइड बाय काय करा, सरळ 6, किती आले, 75,000 डिवाइड बाय 6, सॉरी इथे 2 पाहिजे, कारण काय की 6 मंथचा आहे.
ठीक आहे. 6 मंथचा आहे म्हणजे 12 महिन्याला सरळ 2 मध्ये डिवाइड केला आपण, हो की नाही. तर एक तर असं 75,000 डिवाइड बाय 2 करून सरळ आपण कॅल्क्युलेशन घेऊ शकतो. ठीक आहे. किंवा मग 75,000 डिवाइड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 6. ठीक आहे. या दोन्ही पद्धतीने कसं आहे की आपल्याला आन्सर एकच मिळणार आहे. ठीक आहे. एक तर ही पद्धत वापरा किंवा मग ही पद्धत वापरा. ठीक आहे. आन्सर काय आहे आपल्याला सेमच मिळणार आहे. आपला आन्सर किती येणार आहे? 37,500. ठीक आहे. आपला आन्सर जे येणार आहे ते 37,500 येणार आहे. ठीक आहे. तर आता टोटल 1,20,000 प्लस 37,500 1,57,500. ठीक आहे. हे काय झालं आपलं कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे. हे काय झालं आपलं कॅपिटल प्रॉफिट. तर यानंतर आपल्याला काय करावं लागेल? रेव्हेन्यू प्रॉफिट काढावं लागेल. ठीक आहे. तर रेव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन रेव्हेन्यू प्रॉफिट काय घेतो आपण? प्रॉफिट ऑफ करंट इयर ऑफ एस लिमिटेड आफ्टर एक्वायझिशन. ठीक आहे. किती? करंट इयर प्रॉफिट होतं 75,000 डिवाइड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 6. किती आला? 37,500. ठीक आहे. हे काय झालं आपलं रेव्हेन्यू प्रॉफिट झालं. ठीक आहे. आफ्टर ॲक्वायझिशन रेव्हेन्यू प्रॉफिट. ठीक आहे. याच्यानंतर काय करतो आपण? कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ कंट्रोल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ कंट्रोल. तर यामध्ये सर्वात पहिले काय घेतो आपण? कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती दिली आहे आपल्याला बघा. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट दिली आहे 8,80,000. हो की नाही. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट शेअर्स इन एस लिमिटेड किती दिली आहे? 8,80,000. 8,80,000. ठीक आहे. यातून मायनस काय करतो आपण? शेअर कॅपिटल ऑफ एस लिमिटेड. शेअर कॅपिटल ऑफ एस लिमिटेड. हो की नाही. ठीक आहे. शेअर कॅपिटल किती होता? एस लिमिटेडचा शेअर कॅपिटल किती आहे? 10 लाख. ठीक आहे. शेअर कॅपिटल आहे 10 लाख एस लिमिटेडचा. ठीक आहे. त्यातले एच लिमिटेडनी किती ॲक्वायर केले? किती पर्सेंट ॲक्वायर केला? 80%. हो की नाही. एच लिमिटेडनी काय केला? किती पर्सेंट ॲक्वायर केला तो आपल्याला काढायचा असतो. ठीक आहे. या 10 लाखापैकी ॲक्च्युअली किती पर्सेंट ॲक्वायर करायला पाहिजे होतं? किती व्हॅल्यूचा ॲक्वायर केला? ठीक आहे. एस लिमिटेडचे जे ॲक्च्युअल पेडअप कॅपिटल आहे 10 लाख. ठीक आहे. याच्यातून एस लिमिटेडनी किती पर्सेंट ॲक्वायर केला? ठीक आहे. हे काढावं लागेल. तर किती आहे? 80% म्हणजे 8 लाख. ठीक आहे. मायनस काय करतो आपण अजून? कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे. तर आपला टोटल कॅपिटल प्रॉफिट किती होता?
1,57,500 हो की नाही. तर त्यापैकी 80% म्हणजे 1,26,000. ठीक आहे. हे कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणजे काय आहे की ॲक्च्युअल जे एच लिमिटेडनी आहे कॉस्ट ऑफ कंट्रोल, ठीक आहे, एस लिमिटेडला कंट्रोल करायसाठी एच लिमिटेडने किती खर्च केला, ठीक आहे, आणि ॲक्च्युअल किती खर्च करायला पाहिजे होता, ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन असते. ठीक आहे. ॲक्च्युअल खर्च किती केला, इन्व्हेस्टमेंट किती केली, 8,80,000ची. ठीक आहे, 8,80,000ची इन्व्हेस्टमेंट केली, पण ॲक्च्युअल किती करायला पाहिजे होती, 8 लाख प्लस 1,26,000. ठीक आहे, म्हणजे किती, 9,26,000 काय करायला पाहिजे होती, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती. ठीक आहे, 9,26,000ची किंवा मग त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती, पण एच लिमिटेडने काय केलं, 8,80,000च इन्व्हेस्ट केले याच्यात, हो की नाही, आणि ॲक्च्युअल जी कॉस्टिंग होती ती किती आली, एवढी. तर आता म्हणजे काय, कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये काय काय येतं की जे ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट केलं आहे, ठीक आहे, होल्डिंग कंपनीने ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट केलं आहे, ठीक आहे, आणि त्याच्यातून त्याच्यातून सबसिडरी कंपनीचा किती पर्सेंटेज ऑफ शेअर कॅपिटल, पेडअप शेअर कॅपिटल, ठीक आहे, आणि कॅपिटल प्रॉफिट मधला किती पर्सेंटेज ऑफ कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे. तर आता 8,80,000 मायनस 9,26,000 किती आले, 46,000. 46,000. ठीक आहे, हे काय झाले आपले, हे गुडविल नाही येणार. ठीक आहे. आता काय आहे की ही जी अमाऊंट आहे, ठीक आहे, ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट किती, 9,26,000चं व्हायला पाहिजे होतं, पण इन्व्हेस्टमेंट किती झाला, 8,80,000चं. म्हणजे काय की ॲक्वायझेशनची जी अमाऊंट आहे ती काय झाली, कमी झाली, हो की नाही. तर ही जी हा जो डिफरन्स आहे 46,000, याला काय म्हणतो आपण, कॅपिटल रिझर्व. ठीक आहे, कॅपिटल रिझर्व म्हणतो. ठीक आहे. जर ॲक्वायझेशन करताना म्हणजे काय की एस लिमिटेडच्या असेट्सची जी व्हॅल्यू होती ती किती होती, ॲक्च्युअल 9,26,000 होती. ठीक आहे, 9,26,000 होती, आणि आपण ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट किती केली, 8,80,000. ठीक आहे, तर 9,26,000 मायनस 8,80,000 जो 46,000चा डिफरन्स येत आहे तो काय आहे, कॅपिटल रिझर्व आहे. ठीक आहे, ते जर आता आपण 9,26,000 ही ॲक्च्युअल असेटची किंमत आहे, ठीक आहे, आणि इन्व्हेस्टमेंट जर आपण केली असती 10 लाख, ठीक आहे, 10 लाख जर इन्व्हेस्टमेंट केली असती आपण, जे 74,000 आले असते, 47,000. ठीक आहे, 47,000 त्याला काय म्हणू आपण, गुडविल म्हणू. म्हणजे काय की असेटच्या किमतीपेक्षा जास्त जर पे करत आहोत आपण, ठीक आहे, जास्त जर पे करत आहोत असेटची ॲक्च्युअल किंमत, आणि जास्त जर आपण पेमेंट करून राहिलो, तर त्या कंडिशनमध्ये काय येते की गुडविल म्हणतो आपण. ठीक आहे, गुडविल का बरं म्हणतो की त्या कंपनीची जी व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू आहे, ती कशी आहे, ती थोडी चांगली आहे, त्याच्यामुळे काय करत आहोत की आपण जास्त जरी पेमेंट केलं तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. ठीक आहे, पण आता याच्यात काय होत आहे की आपण जे इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी करत आहोत, हो की नाही. ती कंपनी खरेदी करायसाठी आपण काय करत आहोत, कमी पैसे देऊन राहिलो आहे, असेटच्या किमतीपेक्षा कमी, हो की नाही. तर तो जो डिफरन्स आहे तो त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल रिझर्व. ठीक आहे. आता नंतर मग काय काढतो आपण, मायनॉरिटी इंटरेस्ट, हो की नाही. मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करतो, इंटरेस्ट. तर मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये
शेअर कॅपिटल ऑफ एस लिमिटेड किती किती पर्सेंटवाला 20% वाला हो की नाही. तर एस लिमिटेडचे शेअर कॅपिटल किती होते ॲक्च्युअल 10 लाख. त्याच्यात मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे आता 20% हो की नाही. कारण काय की 80% कोणी होल्ड केला आहे एच लिमिटेडनी होल्ड केला आहे. ठीक आहे. तर उरलेला जो 20% आहे तो कोणाचा होईल मायनॉरिटी होल्डर शेअर होल्डर्सचा. ठीक आहे. तर मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा 2 लाख. ठीक आहे. प्लस कॅपिटल प्रॉफिट इन एस लिमिटेड. कॅपिटल प्रॉफिट किती होता आपला 1,57,000. त्याचा पण 20% किती 30,500 प्लस आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे 37,500. याचा सुद्धा 20% काय होईल मायनॉरिटी शेअर होल्डर्सला जाईल. ठीक आहे. कॅपिटल प्रॉफिटमधला 20%, रेव्हेन्यू प्रॉफिटमधला सुद्धा 20% कोणाला जाईल मायनॉरिटी शेअर होल्डर्सला. ठीक आहे. तर 7,500 टोटल 2,39,000. ठीक आहे. तर 2,39,000 काय झाले आपले मायनॉरिटी शेअर होल्डर्स झाले. ठीक आहे. तर यानंतर आपण काय काढतो बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एच लिमिटेड. ठीक आहे. नंबर 5 बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एच लिमिटेड. तर एच लिमिटेडचा प्रॉफिट किती दिला आहे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये बघा. बॅलन्स शीटमध्ये एच लिमिटेडचा प्रॉफिट किती दिला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 50,000 आहे. 50,000 50,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एच लिमिटेड प्लस काय होईल रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट तर होल्डिंग किती आहे एच लिमिटेडची 80% आहे. किती पर्सेंट आहे एच 80% आहे. तर रेव्हेन्यू प्रॉफिटचा 80% किती 30,000. ठीक आहे. टोटल 80,000. तर हा जो प्रॉफिट आहे हा काय आहे कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आहे. ठीक आहे. एच लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट. तर आता आपण काय करू आपल्याजवळ सगळं आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट काढला, कॅपिटल कॉस्ट ऑफ कंट्रोल काढला आहे आपण, कॅपिटल प्रॉफिट आहे. ठीक आहे. रिझर्व रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. ठीक आहे. आपण आता काय करू कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवू आपण. ठीक आहे. तर consolidated balance sheet of H Limited and its subsidiary S Limited as on 31st March 2002. ठीक आहे. तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आपली. तर सर्वात पहिले आपण काय करू असेट साइड. असेट साइड. ठीक आहे.
आता गुडविल दिली आहे आपल्याला, ठीक आहे, गुडविल गुडविल 1,00,000, ठीक है। मशीनरी 5,00,000 प्लस 4,50,000 दोन्ही कंपनीजची ॲड होईल, ठीक आहे, दोन्ही कंपनीचे असेट्स ॲड होतील, ठीक आहे। 4,50,000 9,50,000, ठीक आहे। नंतर फर्निचर किती आहे, 20,000 प्लस 40,000 किती, 60,000। नंतर मग शेअर्स इन एस लिमिटेड येणार का, नाही, डिबेंचर्स पण येणार नाही, ठीक आहे। नंतर मग स्टॉक 5,20,000 प्लस 6,50,000 टोटल 11,70,000। नंतर डेटर्स, ठीक आहे। आता डेटर्स मी म्हटलं आहे, डेटर्सची ॲडजस्टमेंट दिली होती आपल्याला, हो की नाही, डेटर्सची काय दिली आहे आपल्याला, ॲडजस्टमेंट दिली आहे, ठीक आहे। तर जे आता सध्या कॉमन आहे त्या गोष्टी आपण घेऊन घेऊ, नंतर मग काय करू की ज्यांची ॲडजस्टमेंट आहे ती करू, ठीक आहे। त्याचा डेटर्ससाठी जागा सोडून देऊ, इकडे कॅश घेऊ, कॅश आहे 2,80,000 आणि 1,80,000, ठीक आहे। 2,80,000 प्लस 1,80,000, ठीक आहे, 4,60,000, ठीक आहे। तसंच आता लायबिलिटी साईडला बघू, लायबिलिटी साईड शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल एट द रेट ऑफ 10 each, किती, 20,00,000, ठीक आहे। आता कोणाचे येत फक्त एच लिमिटेडचे, ठीक आहे। रिझर्वची सुद्धा ॲडजस्टमेंट आहे आपल्याला, रिझर्व, ठीक आहे। तर रिझर्वची काय ॲडजस्टमेंट दिली आहे आपल्याला, रिझर्वची एच लिमिटेडची ॲडजस्टमेंट आहे का, नाही, ठीक आहे। ती कोणाची दिली होती, एस लिमिटेडची दिली होती, हो की नाही, एस लिमिटेडची ॲडजस्टमेंट दिली होती 30,000 ट्रान्सफर्ड बाय एस लिमिटेड फ्रॉम द करंट इयर प्रॉफिट टू रिझर्व, ठीक आहे। एच लिमिटेडची नसल्यामुळे ती, त्याचा काही इफेक्ट एच लिमिटेडच्या याच्यावर पडणार नाही, ठीक आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एच लिमिटेडचा, ठीक आहे, आपण कॅल्क्युलेट केला होता, हे बघा आपण कॅल्क्युलेट केला होता 80,000, ठीक आहे। तर 80,000 आता डिबेंचर्स, ठीक आहे, 9% डिबेंचर्स, ठीक आहे। 9% डिबेंचर्स किती दिले आहे आपल्याला, इकडे 2,00,000 दिले आहे, ठीक आहे, 2,00,000।
आणि इकडे यांनी किती ॲक्वायर केले आहे, 80,000. ठीक आहे, यांनी किती एस लिमिटेडमध्ये किती ॲक्वायर केले आहे यांनी, 80,000. ठीक आहे, तर हे 2 लाखापैकी ॲक्वायर केलेले जे आहे, ठीक आहे, म्हणजे इंटर ओनिंग काय करायची, मायनस करून द्यायची, जे डिडक्ट करायची, आणि उरलेला जो आहे तो काय होईल आपला डिबेंचर. ठीक आहे, म्हणजे काय की एस लिमिटेडचे जे 2 लाख डिबेंचर्स होते, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे इंटर ओनिंग होती ती किती होती, 80,000. ठीक आहे, आणि कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये काय होते की असेट्स आणि लायबिलिटी या दोन्ही काय होते, ॲड होतात. ठीक आहे, या दोन्ही काय होतात, ॲड होतात दोन्ही कंपनीच्या. ठीक आहे, तर काय झाले, डिबेंचर्स ॲड झाले, फक्त इंटर ओनिंग काय होईल आपली मायनस होऊन जाईल याच्यातून. ठीक आहे, नंतर मग आता क्रेडिटर्स किती आहे, एच लिमिटेडचे 4 लाख आणि एस लिमिटेडचे 2 लाख. ठीक आहे, टोटल 6 लाख. ठीक आहे, आणि आपल्याला इकडे ॲडजस्टमेंट दिली होती, एक क्रेडिटर बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती, क्रेडिटर्स ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड 20,000 ड्यू एच लिमिटेड. ठीक आहे, म्हणजे काय की एस लिमिटेडचे जे क्रेडिटर्स आहे त्याच्यात एच लिमिटेडचे 20,000 आहे. ठीक आहे, 20,000 एच लिमिटेडला पे करायचे आहे. ठीक आहे, 20,000चा एच लिमिटेड हा काय क्रेडिटर आहे एस लिमिटेडचा. तर हे काय होईल, इंटर ओनिंग आहे, ही इंटर ओनिंग आपल्याला मायनस करावं लागेल. ठीक आहे, मायनस इंटर ओनिंग किती, 20,000. ठीक आहे, तर टोटल 80,000, 5,80,000. तसंच डेटर्स, आता इकडे आपल्याला डेटर्स सुद्धा दिले आहे. डेटर्स किती आहे, एच लिमिटेडचे डेटर्स आहे 1,80,000 आणि एस लिमिटेडचं काय आहे 2,70,000. ठीक आहे, टोटल 4,50,000. ठीक आहे, मायनस काय होईल, इंटर ओनिंग. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर इथे तर डेटर्सबद्दल काही इन्फॉर्मेशनच नाही दिली, तर मग इथे 20,000 कसे म्हणजे तुम्ही इंटर ओनिंग कशी मायनस करताय, हो की नाही. तर इंटर ओनिंग कशी मायनस करतो म्हणजे काय आहे की जेव्हा एच लिमिटेड हा एस लिमिटेडचा क्रेडिटर होता, ठीक आहे, जेव्हा एच लिमिटेड हा एस लिमिटेडचा क्रेडिटर होऊन राहिला आहे, तर एच लिमिटेड हा एच लिमिटेडचा काय होणार, डेटर होईल. ठीक आहे, एच लिमिटेडचा काय होईल, डेटर होईल. तर काय आहे की जेव्हा एच लिमिटेडला 20,000 पे करायचे आहे, ते त्यांनी त्याच्या बॅलन्स शीटमध्ये शो केले आहे. ठीक आहे, तर एचनी सुद्धा आपल्या बॅलन्स शीटमध्ये शो केले असतील, हो की नाही, डेटर साईडला. तर ते आपल्याला मायनस करावं लागेल. ठीक आहे, तर ते मायनस करावं लागेल आपल्याला. 4,30,000. ठीक आहे, तसंच आता आपलं बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. तर बिल्स रिसिवेबल बद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे, बिल्स रिसिवेबल ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड बिल्स ऑफ 8,000 एक्सेप्टेड बाय एच लिमिटेड, हो की नाही. तर हे सुद्धा इंटर ओनिंग आहे, ही सुद्धा इंटर ओनिंग आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. बिल्स रिसिवेबल एच लिमिटेडचे 10,000, एस लिमिटेड 15,000. ठीक आहे,
टोटल 25,000 मायनस इंटर ओनिंग किती आहे 8,000. ठीक आहे 8,000 म्हणजे हे किती झाले आपले 17,000. ठीक आहे सेम आपली जेव्हा आता एच लिमिटेड बिल्स रिसीव करत आहे एस लिमिटेड, तर एच लिमिटेड काय बिल्स पेबल होणार हो की नाही. तर याच्यातून सुद्धा आपल्याला काय करावं लागेल इंटर ओनिंग मायनस करावं लागेल. किती आहे 20,000 एस लिमिटेड 10,000 30,000 मायनस इंटर ओनिंग किती 8,000. ठीक आहे इंटर ओनिंग झाली 8,000 टोटल 22,000. ठीक आहे तर अशा प्रकारे काय की इंटर ओनिंग आपल्याला काय करावं लागते याच्यातून मायनस करावं लागते. ठीक आहे आणि अजून एक आपला आयटम सुटला आहे तो कोणता आहे बघा, जे आपण कॅपिटल कॉस्ट ऑफ कंट्रोल आपण बघितलं, कॉस्ट ऑफ कंट्रोल कॅल्क्युलेट केलं होतं बघा, कॉस्ट ऑफ कंट्रोल कॅल्क्युलेट केलं होतं जे आपलं काय निघालं कॅपिटल रिझर्व निघालं हो की नाही. कॅपिटल रिझर्व निघालं आपलं किती 46,000. ठीक आहे तर हे 46,000 आपण एक तर गुडविल मधून तुम्ही मायनस करू शकता. ठीक आहे गुडविल मधून मायनस करू शकता किंवा इकडे कॅपिटल रिझर्व म्हणून दाखवू शकता लायबिलिटी साईडला. ठीक आहे एक तर गुडविल मधून तुम्हाला मायनस करता येईल किंवा मग तुम्ही लायबिलिटी साईडला डायरेक्ट कॅपिटल रिझर्व म्हणून 46,000 दाखवू शकता. ठीक आहे तर आता दोन्ही साईडची टोटल केली आपण तर किती येते बघू, टॅली होते की नाही आपली बॅलन्स शीट. एक लाख प्लस 9,50,000 प्लस 60,000 प्लस 11,70,000 4,30,000 4,60,000 प्लस 17,000 31,87. ठीक आहे ते इकडे बघू 20 लाख प्लस 46,000 प्लस 1 लाख प्लस 80,000 1,30,000 5,80,000 प्लस 22,000. म्हणजे आपला एक आयटम कोणता तरी सुटला आहे. ठीक आहे कोणता आयटम आहे तो पाहू आपण. आपल्या इकडे मायनॉरिटी इंटरेस्ट सुटला आहे. ठीक आहे मायनॉरिटी इंटरेस्ट सुटला आहे आपला मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे मायनॉरिटी इंटरेस्ट किती होता आपला बघा, मायनॉरिटी इंटरेस्ट होता 2,39,000. ठीक आहे 2,39,000. तर अशा वेळेस काय करायचं की असेट साईडची टोटल आणि लायबिलिटी साईडची टोटल. आता लायबिलिटी साईडची टोटल किती आहे 29,48,000. ठीक आहे मायनस 31,87,000 सॉरी मायनस
ठीक आहे. 3187 मायनस 2948 किती? 2,39,000 बरोबर आहे. 2,39,000चा डिफरन्स येत आहे. आणि आपला मायनॉरिटी इंटरेस्ट सुद्धा किती आहे? 2,39,000 आहे. ठीक आहे. म्हणजे लायबिलिटी साईडला काय सुटला होता आपला? मायनॉरिटी इंटरेस्ट. तर मायनॉरिटी इंटरेस्ट ठीक आहे. म्हणजे आता आपली काय टोटल बरोबर आली 31,87,000. ठीक आहे. 31,87,000 म्हणजे आपली जी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आहे ही काय झाली? आपली टॅली झाली आता. ठीक आहे. म्हणजे अशा वेळेस काय होतं की एखादी जर ॲटम सुटला आपला आणि लायबिलिटी साईड किंवा मग असेट साईडची टोटल जर सेम नसेल येत, तर दोन मधला डिफरन्स काढून घ्यायचा आणि आपल्याजवळ ती अमाऊंट आहे का, आपल्याजवळ ती फिगर आहे का हे बघून मग त्या फिगरची एंट्री करून घ्यायची. ठीक आहे. तर ही झाली आपली इंटर ओनिंग. जर राहिली दोन कंपनीमध्ये, आपल्या सबसिडरी आणि होल्डिंग कंपनीमध्ये जर इंटर ओनिंग असेल, तर त्या इंटर ओनिंगची शिफ्टिंग किंवा मग त्याची रेकॉर्डिंग कशी करायची आपल्या बॅलन्स शीटमध्ये, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये, ते आपण बघितलं. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक वेगळा प्रॉब्लेम घेऊ आपण. ठीक आहे. थँक्यू.